आज आपण बनवणार आहोत इलेक्ट्रिक कुकरमध्ये ढोकळा। 20 ते 25 मिनिटं लागतात। हा इलेक्ट्रिक कुकर खूप उपयोगी पडतो बाहेर शिकणाऱ्या मुलांसाठी। तुम्ही विदेशात जा किंवा इंडियामध्ये हॉस्टेलमध्ये राहा किंवा पीजी करून आपल्याला डब्याची सोय होतेच, पण कधी-कधी आपण आपल्या हाताने सुद्धा बनवून खात असतो। पण अशा वेळेस एकच अशी वस्तू आपल्याकडे असली की आपण त्यामध्ये काहीही बनवू शकतो जे आपल्याला खावंसं वाटतं ते। आपल्याला कधी-कधी कॅन्टीनचं मिळणारं अन्न आणि मेसमधलं जे आपल्याला टिफिन येतो त्याचा खाऊन कधी-कधी खूप जास्त कंटाळा आलेला असतो आणि आपल्याला अशा वेळेस घरातल्या खाण्याची आठवण होत असते। तर अशीच जर एखादी वस्तू आपल्याजवळ असली तर आपलं कामसुद्धा सोपं होतं, घरातल्या अन्नाची चवसुद्धा आपल्याला मिळते। असाच हा इलेक्ट्रिक कुकर आहे। नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इलेक्ट्रिक कुकरमध्ये ढोकळा। तर त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर रेसिपी स्टार्ट करूया। तर हा आहे इलेक्ट्रिक कुकर आणि इलेक्ट्रिक कुकरवर हे ठेवायचं एक भांडं दिलेलं असतं। तर त्या भांड्यामध्येच आपल्याला भाजी, पुलाव जे काही तुम्हाला करायचं असेल तर या भांड्यामध्येच आपल्याला करायचं आहे। त्यानंतर ही एक जाळी दिलेली आहे स्टीम करण्यासाठी, कुठलेही पदार्थ तुम्ही स्टीम करू शकता। त्यानंतर ही एक जाळी दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टीम करू शकता। आणि हे आहे कुकरचं झाकण आणि हा एक चम्मच दिलेला आहे। या चमच्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे, स्टीलचा चम्मच वापरायचा नाही आहे। तर आता आपण ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आणि 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। 3 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि आंबट दही टाकायचं आहे, 3 चम्मच घेत आहे मी इथे। त्यानंतर हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इथे 2 वाट्या बेसन घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आपल्याला मिरच्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल आणि आंबट दहीचं प्रमाण वाढवावं लागेल आणि मिठाचं प्रमाण वाढवावं लागेल। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी तुम्हाला कमी क्वांटिटीमध्येच ढोकळा बनवणार आहे, 1 ते 2 लोकांसाठी। त्यानंतर आपण इथे थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जे गुठल्या आहेत ते आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, अगदी सॉफ्ट असं आपल्याला प्लेन असं बेसन करून घ्यायचं आहे। तर मी छानपैकी मिक्स करून घेते। तर हे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकावं लागेल। तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। 5 मिनिटं याला रेस्ट करायसाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण कुकरमध्ये पाणी टाकून आपण स्टीमची तयारी करून घेणार आहोत। तर मी प्लग लावलेला आहे आणि बटनही सुरू केलेली आहे। इथे रेड बटन लागलेली आहे, बघितलं आहे तुम्ही, दाबायची आहे ती बटन। आता आपण पाणी टाकणार आहोत। तर पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही बघा की अर्ध्यापेक्षा कमी मी कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर पाणी गरम होत आहे, लाल बटन लागलेली आहे। आता या जाळीमध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे ढोकळा। त्यासाठी मी इथे तेल लावून घेणार आहे, हातानेच तेल लावणार आहे, सर्व बाजूनी तेल लावून घेणार आहे। तर इथे तेलसुद्धा लावून झालेलं आहे। तर आता आपण बॅटरसुद्धा चेक करून घेणार आहोत, छानपैकी त्याला मिक्स करणार आहोत। परत एकदा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे इनो टाकायचं आहे। तर 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे अर्धच मी इनो टाकणार आहे, यामध्ये पूर्ण टाकणार नाही आहे। 2 वाटी जर तुम्ही बेसन घेतलं तर पूर्ण पॅकेट इनोचं टाकू शकता आणि त्यानंतर थोडंसं पाणी त्यावर टाकणार आहे, त्याच्यामुळे ॲक्टिवेट होईल आणि छानपैकी आपला जो ढोकळा आहे तो स्पंजी बनेल। तर छानपैकी हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे मिक्स आणि त्याच्यानंतर बघू शकता की थोडंसं घट्टसर आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी परत टाकणार आहे, अगदी थोडं टाकणार आहे आणि परत छानपैकी हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे। तर आता आपलं बॅटर तयार आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत, तेलसुद्धा लावलेलं आहे आपण जाळीला। संपूर्ण मिश्रण टाकल्यानंतर एकदा आपल्याला टॅप करायचं आहे। बघू शकता आपलं पाणीही गरम झालेलं आहे। आता या पॉटवर आपल्याला ही जाळी ठेवायची आहे, 20 ते 25 मिनिटं लागतात आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत।
तर इथे आपले 25 मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि आपला ढोकळा इथे तयार आहे. आता प्लेट मी बाहेर काढते आणि अगदी थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि हाताने सुद्धा मी बघते आहे तर छान स्पॉन्जी आहे आणि चिकट कुठे लागत नाही. तर आपल्याला चाकूच्या सहाय्याने पीसेस करून घ्यायचे आहे. तर ढोकळ्यावर आपण नेहमी फोडणी देत असतो, तर ही फोडणी मी गॅसवर कढईमध्ये करणार आहे. पण जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही केटलमध्ये सुद्धा करू शकता. मी आता दाखवणार आहे कढईमध्ये करून, तर तुम्ही केटलमध्ये करून सुद्धा ते तयार करू शकता. तर सगळ्यात पहिले आपण तेल टाकलेलं आहे. 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे मी. मोहरी छान तडतडू दिली, थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर चमच्याने छानपैकी मिक्स करायचं आहे आणि हलकंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आणि त्यानंतर यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे जे आहे ते तुम्ही केटलमध्ये करू शकता. तर अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिक कुकरमध्ये ढोकळा बनवलेला आहे. इलेक्ट्रिक कुकरमध्ये आणखीन काय काय बनवू शकते तर ही सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलीच आहे. तर व्हिडिओ नक्की पाहत चला. तुम्ही कुठेही गेले तरी पण इलेक्ट्रिक कुकर घेऊन जा, तुमचं काम अगदी मिनिटात होईल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.